हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी, जी की कदाचितच कुणाला आवडत नसेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो चिकन बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी मी इथं 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेशनसाठी मी इथं दही, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घेतलेली आहे थोडी आणि थोडा लिंबाचा रस. आता सुक्या मसाल्यांमध्ये मी तर घेतलेला आहे धना पावडर, थोडा बिर्याणी मसाला, थोडा कांदा घेतलेला आहे तळून. बिर्याणी मसाला मी थोडा मॅरिनेशनमध्ये ॲड करते आणि थोडा आपण ज्यावेळी चिकन फोडणी घालणार आहोत ना त्यावेळी थोडासा वापरायचा. मॅरिनेशनमध्ये ॲड केल्यामुळे ना त्याची चव खूप छान लागते, ते मसाला त्याच्यामध्ये मुरल्यानंतर. त्यानंतर मी तर घेतलेला आहे लाल तिखट, कसुरी मेथी, किचन किंग मसाला, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे, थोडा गरम मसाला, मीठ आणि हळद. आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य बघूया. इथं मी घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना. चला आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. मी इथं चिकनमध्ये दही, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि लिंबाचा रस आधीच ॲड केला होता. आता आपण उरलेले मसाले त्याच्यामध्ये ॲड करूया. ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल पण टाकायचं आहे. मगाशी मी सांगायचं विसरले. हे सगळं सुकं साहित्य आहे ना ते आपण चिकनमध्ये ॲड करायचं आहे आणि याला कमीत कमी आहे ना 1 तास तरी मॅरिनेट होऊ द्यायचं आहे. जर शक्य असेल ना तर तुम्ही रात्रभर ह्याला मॅरिनेट करा, त्याने खूप टेस्ट छान लागते. पण जर नसेल शक्य तर कमीत कमी 1 तास तरी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी ॲड केलेला तळलेला कांदासुद्धा स्किप करू नका, कारण ह्याने पण चव खूप छान लागते. त्याच्यामुळं मी दाखवलं त्या पद्धतीने चिकन बिर्याणी करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कोणी कोणी ट्राय केलं मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये, कशी वाटली रेसिपी नक्की सांगायचं. हे बघा मी इथं चिकनमध्ये सगळं ॲड केलेलं आहे आणि हे छान मिक्स करून आपण ह्याला मॅरिनेशनला ठेवून देऊया फ्रीजमध्ये. तोपर्यंत इथं मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळसुद्धा मी 1 किलो घेतलेला आहे. तोसुद्धा स्वच्छ धुवून आपण ह्यालासुद्धा कमीत कमी 1 तास भिजवून घ्यायचं आहे. आता चिकन मॅरिनेट होतं आहे आणि तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण इथं ग्रेव्ही तयार करून घेऊया. आपली ग्रेव्हीसुद्धा तयार आहे. आता आपण कांदा तळून घेऊया. 1 किलो चिकन बिर्याणीसाठी मी 1 किलो तांदूळ, 1 किलो चिकन आणि 1 किलो कांदे असं प्रमाण वापरते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण हे अगदी परफेक्ट आहे प्रमाण. बघा इथं कांदेसुद्धा चिरून घ्यायचे आहेत सगळे. कांदे चिरून आपण याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. कांदा तळताना ना मी त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि साखर ॲड करते. त्याने तळलेल्या कांद्याला ना खूप छान चव लागते, कांदा आळणी लागत नाही. त्याच्यामुळं तुम्ही ॲड करा नक्की मीठ थोडी आणि साखर थोडं टाकायचं, जास्त नाही. बघा कांदासुद्धा आपला तळून झालेला आहे. आता आपण चिकन तयार करून घेऊया. चिकन करण्यासाठी मी इथं एका भांड्यात अर्धी पळी होईल एवढं तेल घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती ना, आपण ॲड करायचा आहे कांदा. कांदा ॲड करायचा आहे आपण. कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे जो आपण हिरवा मसाला तयार करून घेतला होता ना तोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला. आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचा आहे आणि मसाला परतून झाला की आपण त्याच्यामध्ये जो राहिलेला बिर्याणी मसाला आहे ना तो ॲड करायचा आहे आणि बिर्याणी मसाला ॲड केल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आता ह्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे चिकन. चिकन ॲड केल्यानंतर सुद्धा आहे ना एक 5-10 मिनटं ह्याला छान परतायचं. चिकनला पण तेल सुटू द्यायचं थोडं आणि चिकन आपलं छान तेल सुटेपर्यंत आहे ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करा, त्याने टेस्ट टिकून राहते. गार पाणी ॲड करू नका शक्यतो. इथं मी चिकनमध्ये पाणी टाकलेलं आहे. आता चिकनमध्ये पाणी टाकले की याला 10 ते 12 मिनटं आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटात ना चिकन छान शिजतं आहे. आता चिकन शिजतं तोपर्यंत आपण इथं तांदूळ उकडून घेऊया. तांदळासाठी आहे ना मी इथं एका मोठ्या भांड्यात आहे ना जितके तांदूळ असते ना त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे किंवा थोडंसं जास्त. इथं तांदळात मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये मी जिरे, लवंग, मिरी, बदाम फूल, हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी, लवंग आणि तमालपत्र टाकायचं आहे. माझ्याकडे नव्हतं तमालपत्र म्हणून मी नाही टाकलं, तुम्ही टाका नक्की. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्याने ना
तांदूळ आपला छान सुट्टा होतो. आणि पाणी का जास्त घ्यायचं, कारण तांदूळ असा तो छान म्हणजे त्याला उकळी आली पाहिजे छान, तर तो ना सुट्टा सुट्टा होतो आणि लांब होतो. तर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तांदूळ. तर हे बघा या पद्धतीने तांदूळ आपला छान त्याला अशी उकळी आली पाहिजे, तर तो सुट्टा सुट्टा होतो आणि तेल घातल्यामुळे ते एकमेकाला चिकटत नाही. तर तांदूळ आपल्याला इथं 80% शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपला तांदूळ पण शिजवून झालेला आहे, चिकन पण आपलं तयार झालेलं आहे. आता मी इथं लेअरिंग करायला घेते. लेअरसाठी मी ते एका भांड्यात सगळ्यात आधी चिकनची ग्रेव्ही पसरून घेते छान. तुमचं जर चिकन बिर्याणीचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही एखादी लेअर केली तरी चालेल. मी तर 1 किलो बिर्याणी करते त्याच्यामुळं मी कमीत कमी 2 तरी लेअर करते. तर इथं बघा चिकनची ग्रेव्ही अशी छान पसरून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर तो शिजवून घेतलेला तांदूळ आहे ना त्याची लेअर करायची. मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही लेअर करा. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान लागते ह्याची चव. तर हे बघा त्यानंतर आता ग्रेव्हीवर मी ॲड करते तांदूळ. तांदूळ पण आपण छान पसरून घ्यायचा आहे. इथं तांदूळ पसरून घेते मी. तांदळाची लेअर झाली की त्याच्यावरती आपण ॲड करायचं आहे थोडासा गरम मसाला थोडासा असा स्प्रिंकल करायचा आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल, पण ह्यानी ना टेस्ट खूप छान लागते. हे बघा मी तर गरम मसाला थोडासा स्प्रिंकल केलेला आहे आणि थोडीशी वेलची पावडर पण मी स्प्रिंकल केलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे 2 चमचे. तूप टाकून झालं की त्याच्यामध्ये आपण तळलेला कांदा पसरून घ्यायचा आहे आणि तळलेला कांदा पसरला की त्याच्यामध्ये आपण पुदिना टाकायचा आहे. तर या पद्धतीनं तुम्ही सगळ्या लेअर करून घ्यायच्या आहेत. कमी असेल तर तुमची एकच लेअर होईल, नसेल तर 2 ते 3 लेअर तुम्ही करून घ्या. हे बघा आता कांदा टाकला, पुदिना टाकला, तर या पद्धतीने बाकीच्या लेअर पण करून घ्यायच्यात आपल्याला. आणि हे सगळं झालं की आपल्याला कमीत कमी आहे ना मंद गॅसवर एक 5 ते 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आणि हे बघा मी आता हे वाफ काढायला ठेवलं आहे आणि हे वाफ देऊन झाल्यानंतर आहे ना मी ह्याच्यावर कोळसा गरम करून तूप टाकून त्याला छान स्मोक पण दिला होता, पण ते एडिटिंगमध्ये कुठं गायब झालं काय कळलंच नाही. तर हे बघा ही आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. ह्याला एक छान 5 मिनटं रेस्ट द्यायची आहे आणि नंतर आपण याला सर्व करू शकता. तर आमच्या घरी ना कधी एकदा करेल आणि खाईन असं होतं, त्याच्यामुळे मी ते लगेचच वाढून घेतली. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.